नमस्कार. हा व्लॉग आहे पाडव्याचा आणि ह्या व्लॉगला मी जास्तीत जास्त थांबू शकत नव्हती म्हणून फटाफट एडिटिंग करून घेतलेली आहे. पाडव्या दिवशी काय असतं, रांगोळी काढणं, घराला सुशोभित फुलांनी सजवणं, देवाची पूजा करणं, दिवे लावणं. कारण की चैत्र महापक्षातील हा पाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात करतो मराठी सण आहे. तर मग सकाळची माझी लगबग सुरू असते. माझं डेकोरेशन अर्धं तर मी रात्रीच करून घेते कारण की सकाळी पहाटेला बरीचशी कामं असतात, त्यामुळे घाई गडबड होते. तर इथे माझं डेकोरेशन झालेलं आहे फ्लावर्सचंच, कारण की रांगोळी मी ह्यावेळी यूज नाही केलेली आहे. रांगोळीपेक्षा फुलांची रांगोळी छान वाटते का आपली जी कलरची रांगोळी छान वाटते. मला दोन्हीसुद्धा आवडतात, पण जास्तीत जास्त मला रांगोळीचीच आवडते. तर इथे माझं म्हणजे पाडव्याचं जे पण आहे पूजा वगैरे सगळं झालेली आहे, देवपूजा झालेली आहे आणि लगेचच मला जेवणाकडे वळायचं. जेवणामध्ये आजचे मेनू आहेत म्हणजे जी फिक्स भाजी आहे ती पावट्याची, आणि आता काजूचं सीझन आहे म्हटल्यानंतर हे काजू मी विकत आणलेले आहेत दादरवरूनच. तर काजूची भाजी आज बनवणार आहे. साडी नेसून ना किचनमध्ये जेवण बनवणं हा माझ्यासाठी तर मोठा टास्क आहे. पण काय आहे ना, गावी गणपतीला किंवा होळीला वगैरे गावी जातो तेव्हा साडी नेसूनच सगळं सकाळपासून सगळी कामं आवरायची असतात, त्यामुळे थोडीफार सवयसुद्धा झालेली आहे आणि मला आवडतंसुद्धा गावी. पण इथे मी ट्राय करते कधी कधी, पण आजची जी कामं आहेत ना ती अगदी वेळेनुसार पटापट झालेली आहेत. तर इथे मी काजूच्या भाजीला फोडणी दिलेली आहे. सोबतच दुसऱ्या गॅसवरती डाळसुद्धा मी करून घेतलेली आहे आणि आता पावट्याची भाजी बनवणार. कुकरमध्ये भाज्या बनवतो त्यामुळे पटापट होऊन जातात. कुकरमध्येच फोडणी दिलेली आहे, त्याच्यानंतर मी छोट्या पातेल्यामध्ये ओतून घेतलेली आहे. कुकरमध्येच ही डाळ पटकन होऊन जाते, जास्त वेळ लागत नाही. ह्याच्या आधीसुद्धा मी शेअर केलेली आहे बऱ्याचदा. काजूची भाजीसुद्धा इथे झालेली आहे. वरतून मी ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे. आजच्या सगळ्या भाज्यांमध्ये आणि डाळीमध्ये ओला खोबऱ्याचा म्हणजे वाटण कमी, पण ओल्या खोबऱ्याचा वापर जरा जास्तच केलेला आहे. आणि जेव्हा साडी वेअर करून मी किचन म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जेवण करत असते तेव्हा साडीला भरपूरच सांभाळून मी एकदम जेवण करत असते, घाई पण करत असते. तर इथे माझं पुऱ्यांचं पीठ मी आधीच मळून ठेवलेलं होतं, त्यामुळे पुऱ्या पटकन करून घेतल्या. बरे ह्या सगळ्या पुऱ्या फुगलेल्या आहेत, पण ताटामध्ये जेव्हा मी सर्व करायला लागली तेव्हा सगळ्या पुऱ्या चपटलेल्या होत्या, कारण की मी रवा मिक्स केला नव्हता याच्यामध्ये. साईड बाय आता मी भजा करून घेणार आहे. पुरणपोळ्या मी कमीच बनवणार आहे, फक्त नावापुरतीच 1 किंवा 2च, कारण की भरपूर सगळं गोड गोड होणार आहे. आमरस आणि श्रीखंडाचे 2 प्रकार हे सर्व मी बाहेरून विकतच आणलेलं आहे. तर इथे आता माझ्या पुऱ्यासुद्धा झालेल्या आहेत आणि फटकन मी आता पोळ्या 2 लाटून घेणार आणि लगेचच भजा करून घेणार आहे. भात तर एक साईडला झालेलंच आहे, भाज्यासुद्धा दोन्हीसुद्धा झालेल्या आहेत. या ब्लॉगची ना मी एक छोटीशी क्लिप टाकलेली इन्स्टा आणि फेसबुकला. तर माझ्या ट्रेनमधल्या फ्रेंड्स आहेत त्यांनी भरपूर माझं कौतुक केलं, कारण की मी हे सर्व 9:30पर्यंत आवरून शोभायात्रेला गेलेली ना, त्याच्यामुळे सहसा बहुतेकांना माहीतसुद्धा नाही आहे की मी व्हिडिओज इन्स्टा, फेसबुकला, यूट्यूबला शेअर करते. ते काही जणांना माहिती आहे, तर त्या बोलतातसुद्धा. तर ह्या भज्या आहेत ना, पालक आणि मेथीच्या मिक्स भज्या बनवलेल्या आहेत. तर भाजीमध्ये ओलं खोबरं आधीच टाकलेलं आहे, वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे लास्ट आहे ती पुरणपोळी माझी झालेली आहे. म्हणजे फक्त 2च पोळ्या करून घेतलेल्या आहेत पुरणाच्या पोळीबरोबर मला ना कटाची आमटीसुद्धा बनवायची होती, पण म्हटलं एवढं सगळं नाही पॉसिबल होणार, कारण खाणं पॉसिबल होणार नाही, कारण की डाळसुद्धा आहे आणि मला ना जास्तीत जास्त कटाच्या आमटीबरोबर पुरणपोळी खूप आवडते. तर इथे माझं आजचं गुढीपाडवा स्पेशल जेवण रेडी झालेलं आहे. भात, डाळ, 2 भाज्या, त्याच्यामध्ये काजूची आणि पावट्याची भाजी, पुऱ्या आहेत आणि आमरस स्पेशल म्हणून पाडव्या दिवशी असतं. स्ट्रॉबेरी श्रीखंड आहे आणि इथे आहे ते केशर ड्रायफ्रूट्सवालं श्रीखंड. पुरणपोळी, कैरीची चटणी आहे, बीट गाजरची कोशिंबीर आहे, पालक आणि मेथीच्या भाज्या आहेत, पापड आहे. अगदी गच्च भरून गेलेलं. या भाज्यांसाठी वाट्या आहेत ना जरा छोट्या घ्यायला पाहिजेत, मोठ्या आहेत त्याच्यामुळे ताटामध्ये भरपूरच गर्दी होऊन जाते. तर इथे झालेलं आहे रेडी पाडवा स्पेशल थाली आणि हे मी आता रेडी केलेलं आहे. आता थोड्याच वेळात मी निघणार शोभायात्रेसाठी. मी ना इथे अजिबात मोठेपणा करणार नाही, पण हे खरं आहे, आमची डोंबिवली आहे ना ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, कारण की दिवाळी पहाट असो किंवा गुढीपाडव्याची शोभायात्रा असो, फडके रोडला एवढी गर्दी असते आणि सगळं मराठी पब्लिक मिक्स असतं आणि आपला मराठमोळा जो साज वगैरे घालून बायका काय एकदम लेझिम वगैरे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एवढी गर्दी असते.
हे सर्व सण सेलिब्रेट करतो आम्ही फडके रोडला आणि आम्ही जातोच जातो. तर इथे लहान मुलांची लेझिम चालू होती आणि रोड पूर्ण खाली होते. फडके रोडला अटॅच करणारे रोड सगळे खाली म्हणजे गाड्या अजिबात नव्हत्या, म्हणजे माणसांची गर्दी होती फक्त. आणि मग थोडंच पुढे गेल्यानंतर ना झी मराठीवरती ज्या सिरियल चालू आहेत ना त्यामधले ॲक्ट्रेस होते, ॲक्टर वगैरे सगळे म्हणजे ढोल वगैरे घेऊन एकदम नाचत चालले होते. ह्यांपैकी अर्ध्यांना मी ओळखतसुद्धा नाही. शूट केल्यानंतर मला कळलं की अरे हे ॲक्टर आहेत म्हणजे सिरियलमधले. ह्यांपैकी एकालाच फक्त मी ओळखत होती, पण त्यालासुद्धा मी बघितलं नाही असं प्रत्यक्ष. हा बघा, हा गेला तो. नाव मला माहीत नाही आहे, पण तेजश्री प्रधानबरोबर त्याची एक सिरियल होती. हां, लग्नानंतर होईल नाही, सिरियलचं नावसुद्धा मी विसरली. पण आता नवीन सिरियल येते त्याची, सनई चौघडे, काय झी मराठीवरतीच येते वाटतं शक्यतो. तर सहसा मी काही टी व्ही वगैरे पाहत नाही, त्यामुळे मला एवढं काही जास्त माहिती नाही आहे. आणि मी इथे उतरून मोबाईलमधून शूट करत होती आणि ह्यांचं इथे गाडीवरती बसून शूट करणं चालू होतं म्हणजे कॅमेऱ्यामध्ये. तर असा होता आमचा गुढीपाडवा. सकाळी लवकर उठायचं, घरातलं जेवण वगैरे आवरायचं आणि मग शोभायात्रेमध्ये फिरायचं. संध्याकाळी दुपारी आल्यानंतर थोडा आराम करायचा आणि संध्याकाळी राजसाहेबांचं भाषण ऐकायचं. शोभायात्रेमध्ये मी सहजच फक्त मोबाईल फिरवत होती. या ज्या मागे हाय बाय करत आहेत त्या माझ्या ओळखीच्या नाही आहेत, पण सहजच असा मोबाईल मी फिरवत असताना त्या बिचाऱ्या हाय करतात आणि सगळेच हाय करत होते. त्यामुळे मला प्रश्न पडत होता की हे मला ओळखत आहेत की काय, पण ओळखीचे कोणीच नव्हते. तर ही आहे आमच्या डोंबिवलीमधील फडके रोडमध्ये काढली जाणारी ही रांगोळी ना रात्रीच काढली जाते. संस्कार भारती एवढी मोठी रांगोळी आहे फडके रोडला. तीसुद्धा म्हणजे पहाटलासुद्धा एवढीच मोठी रांगोळी काढली जाते. आणि मग पुढे मग गणपती मंदिरमध्ये दर्शनसुद्धा घेतलं जातं. पण हे ना शोभायात्रा आहे ती जवळ 11 साडे11पर्यंत पब्लिक कमी होतं. त्याच्यानंतर थोडीफार गर्दी कमी झाल्यानंतर मग आम्ही दर्शन घेण्यासाठी जातो मंदिरामध्ये. तर तुम्हाला पुढे छोटीशी क्लिप मी शूट केलेली आहे गणपती मंदिरकडे जाताना, तिथेसुद्धा तुम्ही दर्शन घ्या. इथेसुद्धा ना स्टेजवरती सांस्कृतिक कार्यक्रम होतात, म्हणजे डान्स वगैरे होतात, छोटे मोठे ॲक्टर येतात आणि मग गणपती मंदिरामध्ये एंट्री होते. दर्शन छानपैकी होतं. हे आहे गणपती मंदिर फडके रोडचं. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडंफार नाश्ता केला तर करतो, नाही तर ज्यूस वगैरे पितो, कारण की भरपूर गरम होत असतं.
आणि मग घरी जाऊन मस्तपैकी पुरणपोळी आणि श्रीखंडपुरीचा आस्वाद घेतो. तर याच्या पुढे मी ब्लॉग कंटिन्यू केला नाही आहे, पण ब्लॉगला मी इथेच एंड करते. ब्लॉग आवडल्यास, मोठा ब्लॉग आहे, आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आशा करते ब्लॉग आवडला असेल. बाय.